या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अक्षरा शाळेमध्ये आलेली असते तर इरासुद्धा तिच्या पाठोपाठ शाळेत येते आणि मग ती अक्षराला विचारू लागते की मी मगाशी तुला जे काही बोलले होते त्यामुळे तुला वाईट तर वाटलं नाही ना. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते, नाही ग, तू जे काही बोलली ते ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. आणि ते ऐकून इरा म्हणते की ताई, तू प्लीज गैरसमज करून नको ना गं घेऊ, तू फक्त आपल्या आईबाबांचा विचार कर. अगं, अजून बाबा किती दिवस आपल्या घराचे हप्ते फेडणार आहेत. तुला असं वाटत नाही का की आपण दोघींनी मिळून त्यांची मदत करायला हवी? हवं तर तू निम्मे पैसे दे, मी निम्मे पैसे देते. आणि आता तुझा घटस्फोट होत आहे ना, म्हणून मला जे वाटलं ते मी बोलले. आणि हे ऐकून अक्षरा चिडून म्हणते की इरा, तू ना स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे, माझ्या संसारात लुडबुड करू नको. आणि मला आईबाबांना आयुष्यभर सुखातच ठेवायचं आहे, पण त्यासाठी मला तुझ्या पैशांची गरज नाही आहे. आणि आता तू असं फिरण्यापेक्षा ना स्वतःसाठी एखादी नोकरी बघ. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग अक्षरा फुलपगारे सरांना भेटण्यासाठी येते. फुलपगारे सर तिला सांगत असतात की अक्षरा, काल आम्ही सगळेजण अधिपतींच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांना भेटण्यासाठी. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो सर, ते कळलं मला. तर फुलपगारे सर म्हणत असतात की सॉरी, मी तुला आधी याबद्दल काही सांगितलं नाही, कारण मला समजलं आहे की तुमच्यामध्ये थोडीशी कुरबुर सुरू आहे म्हणून. आणि ते ऐकून अक्षरा हसून म्हणते की हो सर, काही हरकत नाही. आणि आमच्यामध्ये फक्त नवरा बायकोत होतं तसं छोटंसं भांडण झाले, जास्त काही नाही. आणि मग त्यानंतर फुलपगारे सर काल अधिपती काय काय बोलले हे सगळं अक्षराला सांगू लागतात आणि म्हणत असतात की खरंच अधिपती खूप भला माणूस आहे. आणि ते ऐकून अक्षरा हसून म्हणते की हो सर, माहिती आहे मला. आणि कसं आहे ना, बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहितीच नसतात, कारण भुवनेश्वरी मॅडम त्यांना काही सांगत नाही. तर फुलपगारे सर म्हणतात, हो, हे काल माझ्या लक्षात आलंच. आणि त्याचमुळे आम्ही सगळ्या शिक्षकांनी सही केलेलं एक पत्र त्यांना दिलं. त्यांनी आश्वासन दिलं आहे की काही झालं तरी ते ही शाळा बंद होऊ देणार नाही. आणि ते ऐकून अक्षराही खुश होते. त्यानंतर मग फुलपगारे सर तिला म्हणत असतात की अक्षरा, मला असं वाटतं की तुझ्यामधलं आणि अधिपतींमधलं भांडण लवकरात लवकर मिटावं. जर तुझी इच्छा असेल तर मी अधिपतींसोबत बोलतो, कारण कधी कधी दोन लोकांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने मध्यस्थी करणं गरजेचं असतं. परंतु अक्षरा या गोष्टीला नकार देते. दुसरीकडे चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणत असतात की भुवनेश्वरी, आपण झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण फक्त माझी एक अट आहे की तू अक्षराला या घरात परत घेऊन यायचं. जर तू माझ्या मुलाचा संसार वाचवला तरच तुझा संसार उभा राहील. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही माझ्या पुढे अशी हात वगैरे जोडायची काही गरज नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही आमच्याशी भांडायला उभे राहता ना, तेव्हा आम्हाला जास्त आवडता. तुम्हाला असं हरलेलं बघायला नाही आवडत आम्हाला. आणि मागून मागून काय मागितलं तर अधिपतींचं सुख. हो, जर तुम्हाला मागायचंच होता तर आमचा जीव मागितला असताना तर तो देखील आम्ही दिला असता. आणि हे ऐकून चारुहास सर म्हणतात की असं का, मग हे तर मी आधीच करायला हवं होतं. आणि त्यामुळे भुवनेश्वरी चिडून म्हणते की हे तुमचं असं आहे, तुम्हाला कधीच आमच्या प्रेमाची किंमत कळाली नाही. आणि आतासुद्धा तुम्ही आमच्याशी लग्न फक्त तुमच्या त्या सुनबाईंसाठी करताय. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की मी तुला जे हवं आहे ते देतोय ना. मी तुझ्याशी लग्न प्रेमाने करतोय, रागाने करतोय की अजून कोणत्या कारणामुळे करतोय, याच्याशी तुझं खरंच काही घेणं देणं नाही आहे. तुला जे हवं आहे ते मी सगळं देईल, फक्त तू माझ्या मुलाचा संसार मोडू नको. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच त्यांच्याकडे पाहत राहते. दुसरीकडे फुलपगारे सर अक्षराला समजावत असतात की तुम्ही तरुण मुलं, तुम्हाला कधी कधी स्वतःचा इगो महत्त्वाचा वाटतो, पण जसजसं माणसाचं वय वाढत जातं ना, तसतसं त्याला आपल्या जोडीदाराची किंमत कळू लागते. आणि मला संसाराचा अनुभव आहे म्हणून तुला सांगतोय, तुमच्या दोघांमधील गैरसमज तातडीने दूर होणं गरजेचं आहे. आणि कधीकधी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेणं चुकीचं नसतं. जर तिसरा व्यक्ती तुमच्यातील गैरसमज दूर करत असेल तर मग काय हरकत आहे. परंतु अक्षरा म्हणत असते की नाही सर, उलट माझ्या अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे आणि मी कधीच गैरसमजांना आमच्या प्रेमापेक्षा वरचढ ठरू देणार नाही. तरीही ते फुलपगारे सर तिला म्हणत असतात की जर तुला खरंच काही मदत हवी असेल तर नक्की सांग. तुझ्यासाठी हवं तर मी अधिपतींचे पाय पकडेल. मात्र अक्षरा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकारच देते. ती म्हणत असते की आमच्या दोघांमधील सगळ्यात मोठा अडथळा भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि त्यामुळे मलाच माझी ही लढाई लढावी लागेल.
तर दुसरीकडे भुवनेश्वरीला असं वाटत असतं की चारुहास सर हे सगळं काही अक्षराच्या सांगण्यावरूनच करत आहेत. त्यामुळे ती हसतच म्हणते की तुम्ही सुनबाईंकडून जाऊन आल्यापासून तुमच्यात खरंच खूप बदल झाला आहे. त्यांनीच तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं ना. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की भुवनेश्वरी असं काही नाही आहे. मी तिला खरंच याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. तिचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. पण भुवनेश्वरी काही विश्वास ठेवत नाही. चारुहास सर म्हणत असतात की मी अक्षराला भेटून आल्यापासून मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली, पश्चाताप झाला आणि म्हणून मी चूक सुधारण्याची ठरवली. त्या बिचारीला खरंच याबद्दल काहीच माहिती नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेव. पण भुवनेश्वरी हसतच म्हणत असते की आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण त्या सुनबाईंवर नाही. माहीत नाही का, पण असं वाटते की या सगळ्याच्या पाठीमागे त्यांची काहीतरी खेळी आहे. पण चारुहास सर म्हणतात की नाही भुवनेश्वरी, याचा खरंच तिच्याशी काही संबंध नाही आहे. तू जे सांगशील ना ते मी करेल, माझा शब्द फिरवणार नाही. तर दुसरीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये जाते आणि तेथून ती तिच्या बाबांना फोन करते. ती त्यांना सांगत असते की मला असं वाटतं अधिपतींसोबत संपर्क साधण्यासाठी बाबांची म्हणजेच त्यांच्या वडिलांची मदत घ्यावी. आणि ते ऐकून अक्षराचे वडील म्हणत असतात की अगं आता ते काय तुला मदत करणार आहेत आणि अधिपती त्यांना किती किंमत देतात हे काय तुला नव्याने सांगायची गरज नाही. तर अक्षरा म्हणत असते की बाबा असं नाही आहे. पण तिचे वडील म्हणतात की अजून तू किती त्यांच्या चुकांवर पांघरून टाकणार आहे आणि मला कळतच नाही आहे की तू पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतेस. त्या अधिपतींना खरंच तुझी किंवा तुझ्या प्रेमाची किंमत नाही आहे. पण अक्षरा म्हणत असते की बाबा तुम्ही उगाच वाटेल ते बोलू नका. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आता मला कळून चुकलं आहे की जोपर्यंत मी माझं वागणं बदलणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. त्यावर तिचे बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण अक्षरा काही ऐकून घेत नाही आणि फोन ठेवून देते. त्यानंतर अक्षराची आई त्या ठिकाणी येते आणि त्यांना विचारू लागते की अक्षरा हॉस्पिटलमध्ये गेली होती ना. त्यावर ते सांगतात की हो, ती चेकअपसाठी गेली आहे आणि त्यामुळे तिच्या आईच्या जीवात जीव येतो. ती म्हणत असते की अक्षरा खरंच स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करते. तर बाबा म्हणत असतात की तिचं काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही. आत्ता म्हणत होती की मी अधिपतींच्या वडिलांची मदत घेणार आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, पण मला असं वाटतं की ते काहीच मदत करू शकणार नाही. करायची असती तर याआधीच त्यांनी मदत केली नसती का. आणि त्यावेळी आई म्हणते की असं का बोलताय तुम्ही, ते स्वतःहून अक्षराला घेऊन जाण्यासाठी इथे आले होते ना, पण अक्षरा त्यांच्यासोबत गेली का नाही. मग त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त अक्षरा तिच्या सासरच्यांना व्यवस्थित ओळखते, त्यामुळे तिचे निर्णय आपण तिला घेऊन देऊ. दुसरीकडे अक्षरा हॉस्पिटलमधून बाहेर पडतच असते आणि तितक्यात शिवानी त्या ठिकाणी येते. त्या दोघी एकमेकांना भेटून खूप खुश होतात आणि मग शिवानी अक्षराला विचारू लागते की वहिनी तुम्ही इथे काय करत होता. पण अक्षरा तिला काही सांगत नाही. त्यामुळे शिवानी विचारते की वहिनी काय झालं, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा तुम्ही काही लपवताय का. तर अक्षरा म्हणत असते की नाही वहिनी तसं नाही आहे. तर शिवानी म्हणते की ठीक आहे, जर तुम्हाला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. पण मग अक्षराच म्हणते की वहिनी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे आणि आत्तापर्यंत मी ती कोणालाही सांगितली नाही, कारण प्रत्येक स्त्रीला ती आनंदाची बातमी सगळ्यात आधी आपल्या नवऱ्याला सांगायची असते. आणि ते ऐकून शिवानीला लगेच समजतं की अक्षरा प्रेग्नेंट आहे, त्यामुळे ती खूप खुश होते. दुसरीकडे भुवनेश्वरीच्या हे लक्षात येतं की खरंच सुनबाईंना काहीच माहिती नसणार आहे. आणि मग त्यानंतर ती चारुहास सरांना म्हणते की तुम्ही जर शब्द फिरवला तर मग आम्ही काय करायचं. त्यामुळे आता तुम्ही अधिपतींपुढे हे मान्य करायचं की तुम्ही स्वतःच्या मर्जीने आमच्याशी लग्न करणार आहात. कारण जर त्यांना थोडी जरी शंका आली ना की तुम्ही हे सगळं नाईलाजाने करताय, तर मग ते कधीच सुनबाईंना घरी घेऊन येणार नाही. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की भुवनेश्वरी तू जे सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे, पण फक्त अक्षराला तू या घरात घेऊन ये. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, सुनबाई या घरात येतील ती जबाबदारी आमची. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, मग सगळ्यात आधी अक्षरा घरी परत येईल आणि मग आपलं लग्न होईल आणि मी दिलेला शब्द फिरवणार नाही. पण तू सुद्धा तुझा शब्द फिरवू नको. आणि त्यावर भुवनेश्वरी हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.